भाग 2. तालुक्यात राशन घोटाळा, प्रशासनाचं मौन का? तक्रार दिल्यावरच कारवाई, मग प्रशासन कशासाठी? राशन घोटाळ्यावर अधिकाऱ्यांचं मौन, संशय वाढवतोय. सविस्तर वृत्त असे की सिल्लोड तालुक्यातील राशन घोटाळ्याचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. भाग 1 मध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे गरिबांच्या हक्काचं धान्य 2 ते 3 किलोने कमी दिले जाते. आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे प्रशासन नेमकं करतंय तरी काय? या प्रकरणावर पुरवठा विभाग यांचं म्हणणं समोर आलंय की लाभार्थ्यांनी वैयक्तिक तक्रार दिल्यावरच कारवाई केली जाईल. परंतु हा प्रश्न उपस्थित होतोय की प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारीची वाट पाहावी लागते का? अधिकारी स्वतःहून तपासणी का करत नाहीये? हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणार आहे. स्थानिक नागरिक आणि जाणकारांचे म्हणणे असे की सिल्लोड तालुक्यातील राशन विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. हा प्रकार सर्वांना माहीत असूनही अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. काही प्रकरणांमध्ये संगनमताचा संशय अधिकच बळावते. तक्रार आली तरच कारवाई, ही भूमिका म्हणजे घोटाळ्याला मोकळं रान देण्यासारखीच आहे, असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटतोय. आता जनतेचे प्रश्न असे की गरिबांना प्रत्येक वेळी पुरावे घेऊन फिरावे लागणार का? प्रशासन स्वतःहून जबाबदारी का घेत नाहीये? सरप्राईज तपासणी का टाळली जातीये? तर तात्काळ सर्व स्वस्त धान्य दुकानांवर सरप्राईज व्हिजिट व्हावी. अधिकाऱ्यांनी स्वतः घरोघरी जाऊन चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी आणि त्यांचा परवाना रद्द करावा, अशी आता जनतेमधून मागणी होतीये. तर सिल्लोड तालुक्यात सुरू असलेला हा राशन घोटाळा फक्त भ्रष्टाचार नाही, तर गरिबांच्या ताटातला घास हिरावण्याचा गुन्हा आहे. आता पाहायचं हे की प्रशासन झोपेतून जागं होणार का, की हा घोटाळा अजून असाच सुरू राहणार? झुंजार जनता न्यूज सिल्लोडसाठी विशेष प्रतिनिधी सिल्लोड. सत्याच्या शोधात पुढील भागात आणखी मोठा खुलासा.